हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत. गणपती बाप्पा विशेष उकडीचे मोदक. उकडीचे मोदक सगळ्यांनाच खूप आवडतात, पण बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात की आम्हाला उकडीचे मोदक जमत नाही. तर आपण अगदी सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवणार आहोत, अगदी सगळ्यांना जमतील असे. तर सगळ्यात आधी आपण सारण बनवून घेणार आहोत. तर सारण बनवण्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालूयात आपण. हे तूप व्यवस्थित वितळू द्यायचं. अगदी सारण बनवण्यापासून ते मोदक भरण्यापर्यंत आपली खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. तर आपण अशा पद्धतीने जर उकडीचे मोदक बनवले तर अगदी नवीन शिकणाऱ्याला सुद्धा उकडीचे मोदक जमतील. तर बघा, अशा प्रकारे आपण आता सारण बनवूया. तूप वितळलेलं आहे. तर आपण 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस यामध्ये मिक्सरमध्ये थोडा जाडसर बारीक करून असा तुपामध्ये भाजणार आहोत. खूप असा जाडसर पण नाही ठेवायचा. मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून अशा पद्धतीने आपला खीस झाला पाहिजे. त्याचं सारण पण खूप छान दिसतं. याचं मॉइश्चर कमी होईल तोवर आपल्याला याला परतत राहायचं आहे. बघू शकता, 2 ते 3 मिनिटांनी याचं मस्तपैकी असं मॉइश्चर कमी होतं आणि असा मोकळा मोकळा खीस व्हायला तयार होतो. तर आपण आता 1 वाटी खीसला अर्धा वाटी गूळ घालणार आहोत. गूळ आपण व्यवस्थित यामध्ये मस्तपैकी असा एकजीव होऊ द्यायचा आहे. गूळ एकजीव झाला की त्याचा कलर पण खूप छान येतो त्याला. गुळाला आता हळूहळू पाणी सुटेल. आपण असं कंटिन्यू परतत राहणार आहोत. 5 मिनिटामध्ये गुळाचं छानपैकी पाणी होऊन बघू शकता तुम्ही किती मस्त त्याला कलर आलेला आहे. तर आता आपण आणखी याची चव वाढवण्यासाठी यामध्ये घालणार आहोत 1 चमचा खसखस आणि बदाम काजू आणि किसमिस. बदाम काजूचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तर हे छानपैकी आपण याच्यामध्ये एकत्र करणार आहोत. किती मस्त ते सारण दिसतंय बघू शकता तुम्ही. उकडीच्या मोदकमध्ये हे सारण खूप छान लागतं आणि खूप जास्त भरायचं हे सारण, तेव्हा उकडीचे मोदक खूप छान लागतात. तर यानंतर आपण यात घालणार आहोत वेलची पूड. वेलची पूडमुळे पण एक वेगळीच टेस्ट त्याला येते. परतून घेऊयात आणि एकदम मस्त खमंग असा स्मेल याचा आलेला आहे छान. आणि आपलं सारण आता तयार झालेलं आहे. तर आपण आता गॅस बंद करूयात. तर आता आपण उकड काढून घेणार आहोत. तर उकड काढण्यासाठी जेवढं पाणी तेवढंच आपण तांदळाचे पीठ घेणार आहोत. तर 1 बाउल भरून मी पाणी घेतलेलं आहे. तर त्या पाण्यामध्ये आपण आता चवीपुरता मीठ घालूयात. इतकं लक्षात ठेवायचं, जेवढं पाणी तेवढंच पीठ घ्यायचं आहे आपल्याला. तर आता आपण यात घालूया 1 चमचा साजूक तूप. मस्त मऊसूत पीठ तयार होतं यामुळे. त्याला मस्त एक उकड येऊ द्यायची छान. मस्त याला एक उकड आलेली आहे. तर जेवढं बाउल भरून आपण पाणी घेतलं होतं त्याच बाउलमध्ये आपण पीठ घेतलेलं आहे तांदळाचं. आता आपण हे बाउल भरून जे तांदळाचं पीठ आहे ह्या उकड आलेल्या पाण्यात घालूयात आणि हे संपूर्ण आपण एका चमच्याच्या साहाय्याने संपूर्ण एकत्र करून घेणार आहोत. ही तांदळाची जी पिठी आहे ही मी गुलमोहर तांदूळापासून बनवली आहे, कारण गुलमोहर तांदूळाला मस्त स्मेल असतो. त्यामुळे उकडीचे मोदक एकदम मस्त लागतात टेस्टला. ज्या तांदळाला एकदम छान स्मेल असेल त्याच तांदळाची ही पिठी करायची, म्हणजे उकडीचे मोदक खूप छान होतात. आणि तो तांदूळ आणून आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग फॅन खाली वाळवून मगच आपण गिरणीतून याला दळून आणायचं. याची पिठी करताना अगदी बारीक पिठी करायची, तेव्हा मोदक खूप छान होतात. तर बघा, हे अशा प्रकारे मस्तपैकी एकजीव झालेला आहे. आपण कंटिन्यू याला परतत होतो. तर आता याला आपण 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत आणि गॅस बंद करूयात आपण.
10 ते 15 मिनिटानंतर आपण ते पीठ काढून घेतलेलं आहे आणि किती मऊसूत झालेलं आहे. पण हे पीठ थोडं गरम असल्यामुळे आपण याला स्मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहोत. कारण आपण हे पीठ जेवढं व्यवस्थित मळणार आहोत तेवढेच आपले मोदक छान होणार आहेत. तर हे गरम आहे तोवर आपण स्मॅशरचा वापर करूया. नंतर आपण हाताने याला मळून घेणार आहोत. तर बघा हे थोडंसं कोमट झालेलं आहे. तर आपण आता याला हाताने मळून घेऊयात. अगदी आपण भाकरीचं पीठ चुरतो तशाच प्रकारे आपल्याला हे पीठसुद्धा व्यवस्थित मळायचं आहे. अगदी मऊसूत आपलं पीठ झालेलं आहे. जेवढं आपलं पीठ मऊसूत तेवढेच आपले मोदकसुद्धा अगदी लोण्याप्रमाणे होतात. कुठल्या कुठल्या तांदूळाला कमी पाणी लागतं तर त्याचा अंदाज आपल्याला आधी येत नाही. जर पाणी कमी होत असेल तर आपण याला कोमट पाण्याचा हात घेऊन आपण याला मळू शकतो. तर एकदम मस्त मऊसूत आपलं पीठ झालेलं आहे. आणि आपला मोदक जमतो की नाही यासाठी आपण बघू शकता तुम्ही किती मस्त आपण एक गोळा करून बघणार आहोत. आणि याची पारी जमते का बघा. पारी पण कुठेच अशी चिरत वगैरे नाही आहे. याचा अर्थ आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर आजचे मोदक आपण हे साच्यामध्ये करणार आहोत. तर साच्यामध्ये आता मोदक कसा भरायचा आपण सगळ्यात आधी ते बघूयात. तर त्यासाठी आपण जे मळलेलं पीठ आहे ते घेऊयात. सारण, मोदकाचा साचा. मोदकाच्या साचांमध्ये पण प्रकार असतात. जर ह्या 3 याचा साचा असेल तर मोदक अतिशय सुंदर होतो. तर आता आपण यामध्ये मोदक कसा भरायचा ते बघूयात. एक गोळा घेणार आहोत आपण. अगदी छोटा गोळा घ्यायचा, नाहीतर काय होतं ते पीठच खूप लागतं. अगदी छोटा गोळा घ्यायचा आणि त्याला आपण असा लांबसर आकार देणार आहोत. आणि मोदकच्या साच्यामध्ये आपण त्याला घालूयात. आणि बोटाच्या साह्याने आता आपल्याला सगळीकडे हे मोदकाला ते चिपकवायचं आहे. अगदी बारीक आपली पारी झाली पाहिजे अशा पद्धतीने सगळीकडे एकसारखं आपल्याला ते पीठ जे आहे ते सगळीकडे बोटाच्या साह्याने व्यवस्थित आपल्याला आकार द्यायचा आहे त्याला. आणि भरपूर सारण यामध्ये बसेल असा प्रयत्न करायचा आहे. जी बाहेरची पारी आहे ही अतिशय बारीक आली पाहिजे. या पद्धतीने करूयात. आता यावर आपण सारण भरणार आहोत. सारण पण यामध्ये आपण गच्च दाबून भरणार आहोत. कारण गच्च भरलेल्या सारणाचा मोदक खायला खूप छान लागतो. तर मस्त बघू शकता तुम्ही आपण किती सारं सारण यात भरलेलं आहे. आणि आपण छोटासा गोळा घेऊया आता. आणि हे पूर्णपणे साच्याचं जे तोंड आहे हे पूर्णपणे बंद करूयात. म्हणजे आपला मोदक पूर्णपणे व्यवस्थित तयार होईल. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने किती मस्त आकारात आपला मोदक तयार होणार आहे तुम्ही बघू शकता. आणि अगदी एकसारखे मोदक आपले या साच्यामुळे होणार आहेत. तर किती मस्त त्याला आकार आलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि अगदी मऊसूत आपलं पीठ असल्यामुळे एकदम मस्त मऊ लागतोय तो मोदक. तर अशाच प्रकारे आपण बाकीचे पण मोदक भरून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपले सगळे मोदक तयार करून झालेले आहेत. आणि किती मस्त बारीक पारीमध्ये कुठे कुठे तर आपल्याला सारणसुद्धा दिसतंय. आता आपण याला केशर लावूयात. केशरमुळे एक वेगळीच टेस्ट त्याला येते आणि दिसायलाही ते खूप सुंदर दिसतात. आपण केशरची एक एक काडी याच्यावरती ठेवणार आहोत.
तर सगळ्या मोदकवरती आपण अशाच प्रकारे केसर लावून घेऊयात. तर एकदम छान. आपण एका चाळणीमध्ये केळीचं पान ठेवलेलं आहे आणि केळीच्या पानावरती आपले मोदक ठेवलेले आहेत. जर केळीचं पान आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण कॉटनचा रुमाल ठेवला तरी चालतो. आता आपण या उकळीच्या मोदकाला उकड देणार आहोत. आपले हे मोदक तयार झालेले आहेत. तर अशी चाळणी आपण एका पॅनमध्ये ठेवूयात उकड येण्यासाठी. एका पॅनमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. पॅनमधल्या पाण्याला व्यवस्थित मस्त उकळी येऊ द्यायची. उकळी आल्याच्या नंतर आपण ते मोदक ठेवणार आहोत. आणि मग एक 5 मिनिटासाठी आपण यावरती झाकण ठेवूया आणि या मोदकांना मस्त उकड येऊ देणार आहोत. पाच मिनिटानंतर आपण बघणार आहोत किती मस्त उकळायला आलेली आहे. तर आणि आपले मोदक सुद्धा चमकत आहेत. अगदी लोण्याप्रमाणे आपले मोदक झालेले आहेत. आता आपण सर्व करू शकतो गणपती बाप्पांना मोदकाचा प्रसाद. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण आजचा मोदक बनवलेला आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.